पिंपरी चिंचवड शहरातील मोसी येथील धनश्री हॉस्पिटलमध्ये अत्यंत गंभीर प्रकार घडलेला आहे। पेशंटनी सांगितल्याप्रमाणे पेशंटच्या एका खाजगी रूममध्ये येऊन एका स्टाफने त्या ठिकाणी येऊन रात्रभर झोपेचं सॉंग घेतलं आणि त्याचा वेगळा उद्देश असल्याचं स्वतः पेशंटनी सांगितलेलं आहे। कदाचित त्या स्टाफचा उद्देश होता की पेशंटला मदतीला असलेली त्याची आई ती झोपी गेल्यानंतर तिच्या गळ्यातलं सोनं चोरून नेणं किंवा अतिप्रसंग करणं असा त्या संबंधित स्टाफचा उद्देश असू शकतो, असा स्पष्ट मत पेशंटने व्यक्त केलेलं आहे। या ठिकाणी सुरक्षित वाटत नसल्यामुळे आणि योग्य उपचार होत नसल्यामुळे स्वतः पेशंटने या ठिकाणी डिस्चार्ज घेऊन दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये दुसऱ्या डॉक्टरांकडून उपचार घेण्याचा निर्णय घेतलेला आहे। या संबंधात आपण पेशंटची देखील चर्चा केलेली आहे, संवाद साधलेला आहे। शुभम किरण पाठक, मी धनश्री हॉस्पिटल ऍडमिट होतो। तर काल रात्री सुमारे 2 ते 3 दरम्यान एक जो माणूस होता त्याने आमच्या रूम मध्ये शिरून त्याने आधी की मी झोपलोय का नाही झोपलोय, त्याच्यानंतर त्याला वाटलं मी झोपलो म्हणून तो 1.5 तास बाहेर गेला। त्याच्यानंतर परत 2:30 वाजता येऊन त्यांनी दार ठोठावलं। मी आईला सांगितलं होतं की दार बंद कर, त्यांनी परत येऊन दार ठोठावलं। मी म्हणलं मॅडम वगैरे असतील म्हणून दार उघड म्हणलं, मी दार उघडलं। उघडल्यानंतर तो डायरेक्ट आला आणि परत त्याने माझ्याकडे एकदा पाहिलं आणि नंतर आईच्या पूर्ण शरीराकडे त्यांनी पाहिलं। म्हणून मी काल घाबरलो होतो, म्हणून मी काल काही ऑब्जेक्शन घेतलं नाही। आज सकाळी नंतर मग मी आमच्या ज्या काकू होत्या त्यांना मी सांगितलं, त्यानंतर ते विषय आम्ही सगळा तिथं स्टाफच्या कानावर घातला। स्टाफ तो नाईट ड्युटीला असताना तुमच्या प्रायव्हेट रूम मध्ये येऊन झोपण्याचं कारण काय होतं? आता ते त्यालाच माहिती। आम्ही त्याचं कसं होतं, त्यांनी शरीराकडे लक्ष दिलं तेच मला जरा संशय। असं काय वाटतंय का तो अतिप्रसंग करण्याच्या दृष्टीने चोरी करण्याच्या अतिप्रसंगच वाटतोय मला, कारण की त्यांनी तिच्या चेहऱ्याकडे पूर्ण म्हणजे खालून ते वरपर्यंत झोपल्यानंतर त्यांनी सगळं ते निरीक्षण केलं। किंवा असं मध्यरात्री 3:30 वाजता येऊन चोरी करण्याचा पण उद्देश असू शकतो का? कदाचित हो, असू शकतो, कसंही काही, कारण त्याच्या मनातलं आपण ओळखू शकत नाही ना तरी काय केलं। पण मी ते पाहिलं, ते सांगितलं मी की आता हॉस्पिटल स्टाफ आणि पोलिसांच्या कधी निदर्शनास आणून दिलं? मी आज सकाळी, कारण की काल रात्री मी घाबरलो होतो त्यामुळे मी काही गोष्टी बोललो नाही। त्याच्यानंतर आमच्या ज्या काकू होत्या त्या घरून आल्या, त्यानंतर मी त्यांना सांगितलं। तर त्या मॅडमने मला विचारलं की काय नाही, आम्ही त्यांना ओके सांगितलं, कारण की त्या आमच्या काकू येऊस तर काही बोललो नाही। त्यांनीच उघडकीला आणलं की मग त्या मॅडमने मला विचारलं की काय कसं आहे, मग त्यांना सगळं सांगितलं। सांगितल्यानंतर त्यांनी काही गोष्टीचं फक्त म्हणजे आम्ही त्याला कॅन्सल करतो, त्याला काढून टाकतो एवढंच.